ठरलं तर मग आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की अस्मिता, अर्जुन आणि बाबा आणि प्रतिमा आत्या सगळेच मिळून जो आहे त्यांचा प्लॅन कंटिन्यू ठेवत आहेत आणि जी सायली आहे तिला टॉन्ट मारत आहेत. इकडे जे आहेत बाबा आणि अर्जुन म्हणतात की आम्ही जाऊन बाजारातनं गणपती घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही सगळी आवराआवर करून ठेवा. आणि अजूनही जे आहेत रविराज आणि सुमन आलेले नसतात पूजेसाठी. रविराज सांगतात की चल आपण जाऊयात आणि नागराजला पण यायला सांग. ती म्हणते की ते तेव्हाच उठले होते आणि आंघोळ करून आत्तापर्यंत रेडी पण झाले असतील. पण जेव्हा नागराज बाहेर येतो तर तेव्हा पाहतात तर काय ते रेडी झालेले नसतात आणि म्हणतात की मला थोडं काम आहे, त्यामुळे तुम्ही पुढे जा, मी नंतर येतो. त्यावरती सुमन मग परत प्रश्न विचारते की सणासुदीच्या दिवशी असं कुठलं काम आहे. पण नागराज तिला धुडकावून लावतो आणि म्हणतो की मी जातो, तुम्ही यानंतर. इकडे प्रतिमा आणि घरातले सगळेच पूजेची तयारी करत असतात आणि अजूनही अर्जुन आणि बाबा गणपती घेऊन आलेले नसतात. पण सुमन आणि रविराज तिथे येतात आणि सगळ्यांनाच खूप आनंद होतो. गणपतीच्या दिवशी सगळे एकत्र आलेले बघून त्यांनाही खूप बरं वाटतं आणि ते एकमेकांची विचारपूस करतात. त्यानंतर ते अर्जुन आणि बाबांबद्दलही विचारतात. तेव्हा सगळ्यांना कळतं की ते अजूनही आले नाहीत, ते जे आहेत गणपती आणायला गेलेले आहेत. अर्जुनला फोन करण्यासाठी जेव्हा अश्विनला सांगितलं जातं, पण अश्विन हा लक्ष नसल्यासारखं आपल्या मोबाईलमध्येच व्यस्त दिसतो. त्याचं बाकीच्यांकडे कसलंही लक्ष नसतं. पण तेवढ्यातच अर्जुन गणपती घेऊन येतो आणि गणपती बाप्पा मोरया असं त्यांना आवाज येतो आणि सगळेच जण गणपतीचं जे आहे स्वागत करण्यासाठी दाराकडे जातात. सायली ही आरतीचं ताट घेऊन येते आणि गणपती बाप्पाचं स्वागत मोठ्या दणक्यात सगळेच मिळून करतात. गणपती बाप्पाला आणून गणपतींना बसवण्यासाठी एका स्टूलवरती ठेवलं जातं आणि सगळेच जण मनोभावे गणपतीकडे हात जोडून जे आहे दर्शन घेतात. इकडे आता प्रश्न हा असतो की आता जी गणपतीची प्रतिष्ठापना कोण करणार, कारण दरवर्षी प्रतिमा नंतर रविराज आणि तन्वी करायचे, पण लास्ट इयर पण ती झोपून गेली होती, त्यामुळं सायली आणि रविराज यांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली होती. पण यावर्षी पण सायलीच्याच हातून करायची का असं बाबा म्हणतात. परंतु अस्मिता तिचं नाटक चालूच ठेवते आणि म्हणते की बाहेरच्या लोकांकडनं आपण नाही बसून घ्यायला पाहिजे. प्रतिमा आणि रविराज काका आहेत तर आपण त्यांच्याकडनंच बसून घ्यायचं. मला या सायलीनी गणपती बाप्पाचं काहीही केलेलं बिलकुल आवडणार नाही. ती काही घरातली नाही आहे आणि सगळे घरातले असताना तिनं हे केलेलं मला आवडणार नाही. यावरती कल्पनाला खूप राग येत असतो, पण ती काहीच म्हणत नसते. यावरती अर्जुनही अस्मिताच्या बोलण्याला होला हो म्हणून म्हणतो की ठीक आहे, सायली प्रतिष्ठापना नाही करणार तर प्रतिमा आत्या आणि रविराज काकाच करतील. हे जे अर्जुननी तिच्या विरुद्ध बोललेलं कल्पनाला बिलकुल आवडत नाही. पण प्रतिमा आत्याही रविराजला म्हणते की ठीक आहे, आपण दोघंच करूयात आणि ते प्रतिष्ठापना करायला जात असतात. परंतु त्याच वेळी कल्पना जोरात ओरडून म्हणते की थांबा, ही प्रतिष्ठापना तुम्ही लोकांनी करायची नाही. आणि अस्मिताला ओरडून म्हणते की सणासुदीच्या दिवशी पण तुला शांत बसवलं जात नाही का? प्रत्येक वेळेस सायलीला हिणवायला तुला खूप मजा येते का? आणि ती रागारागाने सगळ्यांनाच खूप जास्त बोलायला लागते आणि म्हणते की जर तुम्हाला सणासुदीच्या दिवशी पण जर वादावादी घालायची असेल तर मग गणपतीचा इथे असण्याचा काहीच अर्थ नाही. पण अस्मिता म्हणते की मी काय चुकीचं बोलले, ती बाहेरची आहे आणि तिने गणपती बसवायला नाही पाहिजे. त्यावरती कल्पनाला आणखीनच राग येतो. इकडे महिपत आणि नागराज चर्चा करत असतात आणि नागराज सांगतो की माझ्या बायकोला शंका आलेली आहे आणि तिने आपल्याला बघितलेलं आहे, कारण काही कारण नसताना ती महिपत तुझं नाव काढून घरात चर्चा करण्याचं काहीच कारण नाही. ती चर्चा करत होती याचाच अर्थ तिने आपल्याला बघितलेला आहे. यावर महिपत सांगतो की आपल्याला तिचा काहीतरी इलाज करावा लागेल, नाहीतर आपल्यासाठी मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. पण ती आत्तापर्यंत कशी शांत आहे आणि काहीच कशी बोलली नाही, मग हे शांतपणे ती असं का करत आहे याचं नागराजला प्रश्न पडतो. इकडे सगळेच जण गणपतीच्या साठी जमलेले असताना जो घरात वाद चालू आहे त्यावर कल्पना म्हणते की अस्मिता, तू याच्यानंतर या सगळ्यामध्ये पडायचं नाही. आणि ती
जी सायली आहे तिला म्हणते की तुला काहीच कसं कळत नाही, सगळेच जण इथे तुझ्या विरुद्ध बोलत असताना तुला कसं काय असं शांत मान खाली घालून तू बसू शकते. आणि तिचा हात धरून सगळ्यांसमोर घेऊन येते आणि तिला म्हणते की आत्तापर्यंत इतके दिवस बाबा तुझ्याशी वाईटपणाने बोलत आहेत, मीही तुझ्याशी खूप वाईटपणाने बोलत आहे. तुला एकदाही बोलावं वाटलं नाही की आई मला तुमच्या या बोलण्याचा खूप त्रास होत आहे, तुम्ही असं बोलू नका, तुम्ही माझ्याशी नीट बोला, मी तुमची मुलगी आहे, असं तुला एकदाही म्हणावं कसं वाटलं नाही. जेव्हा बाहेरचं कोणीही आपल्या घराबद्दल किंवा घराकडे कोणीही वाईट हेतूने पाहतं तेव्हा तू वाघीण होतेस. इकडे महिपत आणि नागराज चर्चा करतात की आपल्याला वेळ पडली तर सुमनलाही रस्त्यातनं बाहेर काढावं लागेल, कारण आपण कुठलीच रिस्क जी आहे ती पत्करू शकत नाही. आणि सुमन दिवसेंदिवस धोकादायक होत चालली आहे, कारण तिला आता चांगलीच शंका आली आहे. इकडे अर्जुनला समजत नाही की कल्पनाला काय झालेलं आहे त्याच्या आईला की ती असं बोलत आहे. पण ती सायलीला म्हणते की जर बाहेरच्यांनी काही बोलल्यानंतर जर तू वाघीण बनत असशील तर तुला एवढे जण सगळे बोलत असताना तू अशी शांतपणे मान खाली घालून कसं काय ऐकू शकतेस. तुला एकदाही बोलता येत नाही का की नाही माझं काहीही चुकलेलं नाही आणि मी बरोबर आहे आणि असं माझ्याशी बोलू नका. इतके दिवस मी तुझ्याशी वैऱ्यासारखं बोलत आहे आणि तुला मलाही एकदाही म्हणावं नाही वाटलं. तू मला स्वतःची आई मानायचीस तर मग ते सगळं कुठे गेलं. मला मान्य आहे की मी खूप जास्त चुकली आहे, मी माणसं ओळखायला चुकली, मी तन्वीच्या नादाला लागून तुला खूप जास्त वाईट साईड बोलले आणि त्या सगळ्यांचा मला पश्चाताप आहे. पण तूही हक्कानी मला येऊन का बोलली नाहीस. मला तू तुझी आई समजायचीस ना. हे सगळं बोलणं ऐकून सगळ्यांनाच खूप चांगलं वाटतं, कारण कल्पना चक्क सायलीच्या बाजूने बोलत असते आणि तिची बाजू घेऊन तिला लाड करत असते आणि म्हणते की आजची जी गणपतीची स्थापना आहे ती तुझ्याच हाताने झाली पाहिजे, कारण तूच या समोर असं भक्कमपणे जी ढाल आहे ती बनून उभी असतेस. आणि तसं असताना गणपती बसवण्याचा हक्क फक्त आणि फक्त तुझाच आहे. आणि ती सगळ्यांना सांगते की मलाही पाहायचं आहे की कोण अडवेल तिला गणपतीची स्थापना करण्यापासनं. त्यावरती सायली तिला भरभरून बोलत असते. त्यावरती जी कल्पना आहे ती म्हणते की आत्तासुद्धा तू लांबूनच मला बोलत आहेस की आई मला खरंच वाईट वाटायचं हे सगळं, परंतु आत्ताही तुला वाटत नाही आहे की तू मला मिठी मारावी आणि बोलावं. हे जे कल्पनाचं बोलणं आहे तिने सायलीला माफ केलेलं आणि तिला चक्क मिठी मारायला सांगितलेलं हे ऐकून सगळ्यांना त्यांच्या कानावरती विश्वास बसत नसतो की अचानक जे त्यांचे प्रयत्न होते, अस्मिता जे नाटक करत होती ते आज सक्सेसफुल झालेलं होतं आणि कल्पना चक्क तिचा मुलगी म्हणून स्वीकार करत होती. आणि हे पाहून सायलीलाही भरून येतं आणि तीही आई म्हणून गच्चपणे कल्पनाला मिठी मारते आणि दोघीही ढसाढसा रडायला लागतात. हे बघून सगळ्यांनाच खूप जास्त चांगलं वाटतं, कारण हे कित्येक दिवसांपासून सगळ्यांचं स्वप्न असतं आणि सायलीला आईवडील नसल्यामुळे तिच्यासाठी आईवडील हे खूप महत्त्वाचे असतात आणि कल्पनाने तिला तेच प्रेम दिलेलं असतं. आणि आज त्या दोघींना परत एकत्र झालेलं बघून अर्जुनला खूप चांगलं वाटतं. अर्जुनचा जो प्रयत्न असतो तो सफल झालेला असतो. असंच पुढच्या भागात काय होईल ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.